रेग्युलरायझेशन ऑफ द कॉन्ट्रॅक्च्युअल वर्कर जे गेली 10 वर्सां म्हणजे गॅझेटेड आणि नॉन गॅझेटेड सगळे A, B, C सगळो स्टाफ गेली 10 वर्सांचे कॉन्ट्रॅक्च्युअल काम करता केन्ना तरी फिक्स जातले तरी तांकां कन्फर्म करप हे सरकारान ठरयलां आनी टप्प्याटप्प्यान उरलेले मागीर जातले. आमी इतर जे आसा पळय न्ही ते ऑर्फन भुरग्यांक गव्हर्मेंट जॉब रिजर्वेशन आसतलें किंवा GHRDCतलो स्टाफ सुद्दां इन फ्युचर आमी आतां तांकां पुलिसेन रिजर्वेशन दिला फॉर द 20%. तशाच पद्दतीचे बाकीचे पॅरलल एंट्री तांकां रिजर्वेशन दिवपाचें ठरयलां. कंस्ट्रक्शन ऑफ श्रीराम निवास एट अयोध्या आणि त्याच बरोबर विठ्ठल रखुमाई गोवा निवास पंढरपूर हांगासर खास करून आसतलें. तुम्ही हातूंतली जर पळयलें आसत जाल्यार मुख्यमंत्री सुकन्या कौशल्य विकास योजना ITAत एडमिशन घेवपी चलयेक ही फी भरची पडची ना म्हणून डायरेक्टली तांच्यांनी कसल्याय कोर्साक गव्हर्मेंट ITAत एडमिशन घेतल्या उपरांत विच इज फ्री ऑफ कॉस्ट फॉर देम. हितून नारी शक्तीचे स्किलिंग खूप मोठ्या प्रमाणात जावचें हाच्या खातीर आमचो खूप मोठो भर आसतलो. ह्या बजेटात वास्को सिटी इन द मार्मागोवा म्युनिसिपल कॉर्पोरेशन हातूंतले 180 कोटी रुपया ऑलरेडी आमकां ओवरऑल सिटी डेव्हलपमेंटा खातीर सँक्शन जावन दिल्ले आसा. त्याच बरोबर मागीर दीनदयाळ स्वास्थ्य सेवा योजना ह्या स्किमीचो इन्शुरन्स प्रायजीस आमी डिक्लेअर केलो की 4 लाख आनी 6 लाख आसतलो. तांच्यातले रेट रिव्हिजन सुरू जाल्ल्या पासून अजून जावंक नासलें ते रेट रिव्हिजनय जातले आनी पॅकेज रिव्हिजन हे ऑलरेडी हांवें डिक्लेअर केले. रेट रिव्हिजन इन कन्सल्टेशन विथ द डॉक्टर्स हे जातले. ESI कॉर्पोरेशन ऑफ गव्हर्मेंट ऑफ इंडिया हांच्या बरोबर मेळून आमी नवीन मेडिकल कॉलेज ही सुरू जाता. प्रिलिमिनरी तांकां लेटर येयलें तांच्यांनी फर्स्ट मिटींग जावन तांकां आमी आमचें ओल्ड ऑस्पिशियो हॉस्पिटल हे इनिशियली दिवपाचें ठरयलां. तांचें ESI हॉस्पिटल मडगांव हांगासर आसा. 5 वर्सांच्या भितर ते आपली नवीन बिल्डिंग्स थंयसर बांद जाले. ओके, बिग असिस्टंट फॉर द रिन्युएबल सेक्टर हाच्या खातीर आमी पळयता की परत एकदा आमी 3 वर्सां ही सबसिडी ही कंटिन्यू केल्ली आसा. कामधेनूच्या बाबतीतूय बी आमी मिल्क इन्सेंटिव्ह त्याची सबसिडी वाडयता म्हटलां आनी एक्झिस्टिंग असलेल्या शेतकऱ्या खातीर आनीक 10 गायी दिवपाचे कारण तेच शेतकरी चड काम करपाक सोदता. नवीन शेतकरी खूप कमी येता म्हणून तांच्या खातीर आनीकूय 10 गायी दिवपाचें केलां. आमी अटल आश्रमाच्या बाबतीत ट्रायबलाचे पयशे 3 लाख आनी 5 लाख केल्ले आसा. त्याच बरोबर आमी OBC खातीर सुद्दां नवीन स्कीम वेगवेगळ्यो डिसायड केल्यो ताच्या खातीर 5 कोटीचे प्रोविजन हे विशेष करून OBCतल्या वेगवेगळ्या स्किमी खातीर केल्लो आसा. म्हजो फ्लॅट ही योजना बऱ्याच जणांच्या कदाचित लक्षात येवंक नासतली पण हांव कळपा खातीर म्हणून सांगता ज्या ज्या अपार्टमेंटांनी बऱ्याच जणांनी फ्लॅट घेतला त्यांचो एग्रीमेंटाचेरूच फ्लॅट आसा. त्यांचो हातून सेल डीड जाल्लो फ्लॅट ना म्हणजे बिल्डर आणि जमीन मालक हांच्या मदल्या वादा खातीर आनी त्यांनी सोसायटी करूंक ना म्हणून तो फ्लॅट ओनरशीप डॉक्युमेंट ताच्या कडेन अजूनय ना. ह्या लोकांक अशा पद्दतीचे ओनरशीप डॉक्युमेंट्स दिवपा खातीर म्हजो फ्लॅट ही कॉपरेटिव्ह डिपार्टमेंटान आमी योजना काडल्या. ती इवन दो म्हणजे इफ द लँड ओनर इज नॉट देयर देन रजिस्टर विल सायन बिहाफ ऑफ दॅट लँड ओनर किंवा बिल्डर अस्तित्वात नसत लँड ओनर आसा जाल्यार बिल्डराच्या जागेर आनी तेच्यांनी कंपल्सरी हावजींग सोसायटी ही करची पडटली. हावजींग सोसायटी करून आपलो हो विशय ते सुटावो करूं शकता. तांकां दिवपाचे आमी अशा पद्दतीन म्हजो फ्लॅट ह्या योजनेचेर गोंयांत आसलेल्यो वेगवेगळ्यो सोसायटी ह्या हातूंतल्यान करूं शकतले. आमी पत्रकारांची पेन्शन ही डायरेक्टली 10,000 वयल्यान 15,000 येयल्या. उरलेल्यो सगळ्यो स्किमी ह्यो तेंच्यो चालू दवरतल्यो. मुख्यमंत्री आवास योजना ही तशी गव्हर्मेंट सर्वंट GHRDC अँड इन्क्लुडिंग द EWS म्हणजे इकॉनॉमिकल वीकर सेक्शन जे प्रायव्हेट सेक्टरात काम करता हांच्या खातीर सुद्दां इन्सेंटिव्ह सबसिडी इंटरेस्ट सबसिडी स्कीम ही लागू केल्या. अप्रॉक्सिमेटली आमी म्हणटा 8% जर इंटरेस्ट आसत जाल्यार तो इधर 4% किंवा आज डिसायड करता बट डेफिनेटली विल गिव फॉर द कॉमन पीपल ऑल्सो. कॉमन मनशाक सुद्दां घर घेवपाक जो इकॉनॉमिकल वीकर सेक्शनातलो आसा तेका जो प्रायव्हेट सेक्टरात काम करता जाल्यार सुद्दां ताका मुख्यमंत्री आवास योजनेचो फायदो मेळटलो. ताज्या भायर आमी हावजींग डिपार्टमेंटाच्या अंतर्गत आमी स्वता मुख्यमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत गरीब लोकांक फ्लॅट दिवपाचें काम ह्या वर्साच्यान सुरवात करतले. दिस इज द मेजर अचिव्हमेंट ह्या वर्साच्या बजेटांतली आसा. आमी वेस्ट मॅनेज स्वच्छतेचेर खूप मोठ्या प्रमाणात भर दिला. आमी एड्युकेशन सेक्टराचेर वो खूप मोठे तुम्ही जर पळयशात जाल्यार वेगवेगळे कडेन डिफरंट स्किलिंग कोर्सीस आमी सुरू केल्या. इन्क्लुडिंग स्किल डेव्हलपमेंटात कोर्सीस सुरवात केल्यात. टुरिझम डेव्हलपमेंटात PPP तत्वाचेर आमी ताज हांच्या बरोबर मेळून टुरिझमांतल्या हॉस्पिटॅलिटी कोर्सीस वेगवेगळे सुरू करता. आमी फायर अँड एमर्जन्सी हांगासर सेफ्टी ऑफिसर्स हो स्किल डेव्हलपमेंटाचो नवीन कोर्स सुरवात करता. इन्क्लुडिंग आमी फॅक्टरीज अँड बॉयलर्स हांच्या हातूंतल्यान सुद्दां सेफ्टी ऑफिसर इंडस्ट्रीनी लागता तो नवीन कोर्स आमी 6 म्हयन्याचो सुरू करता. म्हणून गोंयांतले जितके 12वी आनी ग्रॅज्युएट जाल्ले असे भुरगे आसा हांच्यांनी ह्या वेगवेगळ्या स्किलिंग कोर्साचो फायदो घेवचो. जावं तो फायर सेफ्टी म्हणून इंडस्ट्रियल सेफ्टी म्हणून किंवा टुरिझमांतले कोर्सीस जाल्यार डेफिनेटली तांकां गोंयभर अशा पद्दतीच्यो जॉब्स अवेलेबल आसात. बट त्याच बरोबर आमी ह्युमन रिसोर्स कॉर्पोरेशन हांच्याच एम्प्लॉईज आमी प्रायव्हेट सेक्टरात दिवन तांकां गॅप फंडींग करपाचो विचार आमच्या मार्फत केला. इवन दो देर वील बी द फॉरेन कंट्रीन रिक्रुटमेंट आमी आमच्या मार्फत ह्युमन रिसोर्स कॉर्पोरेशन ही करतली जेणे करून एम्प्लॉयमेंटाचो विशय हो जो आसा पळय न्ही हो खूप मोठ्या प्रमाणात आमी जॉब दिवपाची ऑपॉर्च्युनिटी हातूंतल्यान जातली. रेस्ट ऑल बजेट तुम्ही सगळ्यांनी ऐकला.